खबर महाराष्ट्र के यवतमाल जिले के विधानसभा क्षेत्र यवतमाल में ज़्यादा गुंडागर्दी, भूमाफिया, 2-3 दिन में मर्डर होते रहे। क्राइम बढ़ा है, जनता से कहूँगा आप मुझे जिता कर दीजिए। लोकसभा चुनाव में जनता ने चुनाव को अपने हाथों में लिया था, किसको जिताना है या किसको हराना। देखने में यह आया कि शिवसेना पार्टी के दो समूह नजर आए। लोकसभा जैसे ही इस बार हम महाविकास आघाड़ी से लड़ेंगे, इस बार कांग्रेस के नेता जो आदेश देंगे उसी प्रकार से हम रणनीति तैयार करेंगे। समस्या तो अनेक है, बेरोजगारी, किसानों के प्रश्न, किसानों के माल को भाव नहीं मिलना। अगर हम जीत कर आए तो विधानसभा में निश्चित ही हम बात रखेंगे। यवतमाल में तो यह बड़ा प्रश्न है कि यहाँ ज़्यादा गुंडागर्दी, भूमाफिया, 2-3 दिन में मर्डर होते रहते हैं। क्राइम बढ़ गए, इसका हम बंदोबस्त करने का प्रयास करेंगे। जनता से कहूँगा आप मुझे जिता कर दीजिए और यवतमाल के विकास के लिए और क्राइम कम करने का मौका दें। देखिए खबर सुप्रीम पावर न्यूज पर सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। नाही, लोकसभेचं काय, लोकांनीच निवडणूक आपल्या हाती घेतली होती आणि इथं आता तसं पाहतो म्हटलं तर शिवसेनेचे 2 गट निर्माण झाले आणि हे निवडणूक सामूहिक आम्ही तर महाविकास आघाडी लढलो, पण इथं प्राधान्याने पुरके सर, इथं मी बाळू मांगुळकर आणि माणिकराव भाऊ ठाकरे त्यांचा मुलगा, या सगळं काँग्रेस लोकांनी सूत्र आपले हाती घेऊन स्वतः उमेदवार समजून प्रचार केला। आता विधानसभेची निवडणूक येणार आहे, त्यात आपली पण भूमिका कशा प्रकारची राहणार आहे आणि यंदा विधानसभेच्या निवडणुकीला तशा प्रकारचा फटका ह्या महायुती सरकारला देणार आहे आपण? नाही, यावेळेस काय एक संघ लोकसभेसारखंच आम्ही यावेळेस सुद्धा महाविकास आघाडीत लढणार आहे आणि काँग्रेस पक्षाचे जे श्रेष्ठी आदेश देतील त्याप्रमाणे आमची निवडणूक रणनीती तयार होईल। आता विधानसभेच्या निवडणूक जवळ आलेल्या आपल्या विधानसभा क्षेत्रातील जे मतदार बंधू आहेत ते आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहेत। तर जर पक्षप्रष्टीने आपल्याला चान्स दिला तर कशा प्रकारचे चित्र असणार आहे? आपलं बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे, मालाला भाव नाही, यासाठी विधानसभेमध्ये आम्ही निवडून आलो तर नक्कीच यांची बाजू आम्ही तिथं मांडू। आणि हे जे प्रश्न आहे आमच्या यवतमाळमध्ये तर मोठा प्रश्न गुंडेगिरीचा आहे, भूमाफिया आहे, 2-3 दिवसाआड मर्डर होता, गुन्हेगारी खूप वाढलेली आहे, याचा सुद्धा आम्ही बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू। आपले जे मतदार बंधू आहेत त्यांना काय एक संदेश आपला राहणार आहे? नाही, मतदार बंधूला मी एवढंच सांगणार आहे का आपण मला निवडून द्या आणि यवतमाळच्या विकासासाठी इथले जे गंभीर प्रश्न आहे, गुन्हेगारी, ते संपवण्यासाठी मला संधी द्या, तर मी नक्कीच याच्यावर आळा घालण्यामध्ये कामयाब होईल।